नमस्कार मित्रांनो, आता आपण आहे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील दाबळी या मंदिरामध्ये. आणि मित्रांनो, या मंदिराची विशेषता अशी आहे की हे भारतातील 5 फूट इंच शिवलिंग असलेलं हे मंदिर आहे मित्रांनो. अतिशय पवित्र ठिकाण आहे. या मंदिराचा इतिहास असा आहे मित्रांनो की जवळपास 12व्या शतकामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. आणि ही जी महादेवाची जी पिंड आहे मित्रांनो, ही त्यापेक्षा जुनी आहे. मित्रांनो, या मंदिराची विशेषता अशी आहे की जवळपास आता या मंदिराला इसवी सन 1200 मध्ये याची स्थापना केली होती. आणि हे हेमाडपंथी मंदिर आहे मित्रांनो. त्या काळामध्ये हे पूर्णतः एका पाषाणापासून, मोठ्या दगडापासून बनवलेलं मंदिर आहे. आणि बघू शकता मित्रांनो, आज जवळपास 1,500 वर्ष झाले, परंतु या पुरातन दगडावर हे मंदिर उपस्थित आहे मित्रांनो. आणि अतिशय पवित्र ठिकाण. ज्यावेळेस भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी 2014 मध्ये याच ठिकाणी मित्रांनो चाय पे चर्चा कार्यक्रम घेतला होता. आणि यावेळी हे ठिकाण प्रसिद्ध झाले होते. या ठिकाणी असे ध्यान कक्ष बघायला मिळतात, ज्यामध्ये तुम्ही या अशा ठिकाणी बसून ध्यान करत होते. आणि त्यावेळेस मित्रांनो, इथं येऊनच तुम्हाला जी शांतता आहे ती इथून दिसते. तर मित्र, आपण जर या परिसरामध्ये जर बघितलं तर अतिशय पवित्र परिसर आहे. मित्रांनो, श्रावण महिन्यामध्ये या मंदिरामध्ये अतिशय गर्दी राहते. आणि जे शिवभक्त आहेत मित्रांनो, ते रात्रीपासूनच इथं दर्शनाच्या रांगेमध्ये उभे राहतात मित्रांनो. अतिशय जुनं आणि हेमाडपंथी मंदिर आहे. आणि एका पाषाणापासून हे मंदिर तयार केलं आपल्याला दिसते. आणि जवळपास 1,500 वर्षापूर्वी या मंदिराचा इथं निर्माण झालेला आहे. आणि याच्यानंतर मित्रांनो बरेच आक्रमण वगैरे झाले, परंतु मंदिर जशाचं तसं इथं उभे आहे. आणि या मंदिराचा शॉर्टमध्ये इतिहास आहे मित्रांनो, आपण इथं बघू शकता. ह्या आतमध्ये जी पिंड आहे मित्रांनो, ही जवळपास 5 फूट इंच आहे. आणि या बाहेरील गाभाऱ्यामध्ये 9 खांब, 9 दरवाजे आहेत. 9 खांब जुन्या 9 ग्रह जे आहेत मित्रांनो हिंदू धर्मामध्ये, त्या 9 ग्रहाचे हे प्रतीक आहे मित्रांनो. या मंदिराच्या समोरच एक 6 फूट उंचीचे उंडावण असून चारही बाजूला 1 फूट रुंदीच्या खिडक्या आहेत. तसेच चारही कोपऱ्यावर वरच्या बाजूला वानराच्या मूर्त्या आहेत. शुद्ध अंतकरणाने भक्तगण यातून घसरत निघून शकतो, संकटातून त्याची मुक्त राहू शकते. मित्रांनो, ही कमलेश्वराची जी मूर्ती आहे याची आख्यायिका पुराणिकामध्ये अशी आहे मित्रांनो की एका पुजाऱ्याने एकदा बघितलं की मंदिराची जी पिंड आहे ती दुभांगलेली दिसली. तर त्यामागचं कारण असं होतं मित्रांनो की या गावामध्ये एक साध्वी स्त्री होती, ती नित्यनेमाने रात्री 12 वाजता महादेवाच्या पूजेला येत होती. परंतु मित्रांनो, तिच्या पतीला मनामध्ये तिच्या दुष्ट भावना असल्यामुळे त्याने त्या साध्वी स्त्रीला मारण्यासाठी रात्री तिच्या मागे धावून आला मित्रांनो. त्यावेळेस त्या साध्वी स्त्रीने शंकराची धाव केली किंवा मला तुमच्या जर सामावून घ्या मित्रांनो. तर त्या साध्वी स्त्रीला त्याच व्यक्तीने आपल्या मध्ये सामावून घेतले, अशी या मंदिराची आख्यायिका आहे. अतिशय पवित्र ठिकाण मित्रांनो. जर आपण या रोडनं आले तर आवश्यक ज्या तुम्हाला मन शांती लाभेल. अतिशय पवित्र ठिकाण आहे. आणि मित्रांनो, हा नंदी आहे. तर प्रत्येक महादेवाच्या मंदिरामध्ये नंदीची पिंड असते. आणि अतिशय पुरातत्व मंदिर आहे. आणि इथं मित्रांनो शिवकुंड सुद्धा आहे. नैसर्गिक ठिकाण आहे. आपल्या मुलांना इथं येऊन द्या. आणि मित्रांनो, ज्यावेळेस श्रावण महिना असते इथे मोठी यात्रा भरते. आणि या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने लोक येतात. बघा, हे मित्रांनो हनुमानाची जी मूर्ती जी आहे ती अतिशय पुरातन मूर्ती आहे. तुम्हाला या प्रकारची मूर्ती कुठं दिसणार नाही, परंतु तुम्ही जर या ठिकाणी जर आले तर निश्चितच तुम्हाला ही मूर्ती बघायला मिळेल. मित्रांनो, आपल्याला भौतिक सुखसुविधा आपण उपलब्ध देतो, पण मनाची शांती घेण्यासाठी आपल्याला पवित्र जागेच्या ठिकाणी यावं लागते. असेच पवित्र ठिकाण जे आहे मित्रांनो, हे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यामध्ये जवळपास 5 ते 6 किलोमीटर दाबळी म्हणून गाव आहे मित्रांनो. आणि ओंकारेश्वराचं मंदिर ज्याचे आम्ही तुम्हाला पिंड अगोदरच दाखवली. तर मित्रांनो, या अशा ठिकाणी या, आपली मनशांती करा, 2 मिनिटं ध्येय धारणा करा. आणि परमेश्वराचे उपकार माना की आपल्याला एवढा चांगला मनुष्य जन्म दिला. त्या जन्मामध्ये आपलं सार्थक करा, चांगले कामं करा. आणि आमचे व्हिडिओ बघा आणि आम्हाला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.